नमस्कार, जय महाराष्ट्र. मी श्रेयस चौरे, पोतोलचा पनवेल या चॅनलच्या माध्यमातून आज आपण पॉडकास्ट प्रश्न पनवेलकरांचे ही सिरीज घेऊन आलेलो आहोत. आज आपल्यासोबत आहेत गुरुनाथ पाटील, माजी उपसरपंच, शिवसेना ठाकरे गट, खारघर ग्रामपंचायतीचे. आज त्यांच्याशी आपण डायरेक्टली जे येणाऱ्या पालिकाच्या निवडणूक आहेत त्या संदर्भात आपण डिस्कशन करणार आहोत. गुरुनाथजी, आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की पनवेल खरंच स्मार्ट सिटी आहे का, आणि जर आहे तर सामान्य नागरिकाला त्याचा फायदा कसा दिसतो? पनवेल स्मार्ट सिटी बोलता येणार नाही, कारण स्मार्ट सिटीचा कुठल्याही प्रकारचा एकही काम पनवेलमध्ये झालेला दिसत नाही. पहिली गोष्ट, पनवेल ही महानगरपालिका होण्याच्या स्थितीत नव्हती. विरोधकांनी किंवा सत्ताधाऱ्यांनी आपल्या फायद्यासाठी ग्रामपंचायतची महानगरपालिका बनवलेली आहे, म्हणून ती स्मार्ट सिटी होऊ शकत नाही. माझा दुसरा प्रश्न असा असेल की सुमारे 9 वर्ष झाले आता पनवेल महानगरपालिका अस्तित्वात येऊन, तर ज्या प्रकारची जी डेव्हलपमेंट झालेली आहे ती तुम्हाला खरंच समाधानकारक वाटते का? बिलकुल समाधानकारक नाही डेव्हलपमेंट आतापर्यंतची. कशा प्रकारे, म्हणजे काय डेव्हलपमेंट झालेत आणि काय आता तुम्ही अपेक्षित आहे? डेव्हलपमेंट तर दूरच राहिली, पाण्याचा केवढा मोठा प्रश्न आहे. बरोबर. सध्या पाण्यासाठी किल्लस आहे या शहरामध्ये. नागरिक त्रस्त आहेत पाण्यासाठी, आणि डेव्हलपमेंट महानगरपालिकेला पाय तसे करता आले नाही. पण पाण्यासाठी आता बराच मोठा तिढा चालू आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला स्वतःचं एक धरण असावं, कारण आता हेटवणे धरणातून जे पाणी येते ते कमी प्रमाणात येते असं, कारण बऱ्याच ठिकाणी पाण्याचा इश्यू आहे. तर समजा तुमची सत्ता आली तर त्यामध्ये पनवेल पालिकेच्या ह्याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे योगदान द्याल? म्हणजे सर्वप्रथम आम्ही पनवेल महानगरपालिकेकडनं स्वतःचा आपला पनवेलकरांचा धरण तयार करण्याचा प्रयत्न करू. पनवेल म्हणजे तुम्हाला कशात आणि कुठे आणि कशात मागं पडलं असं तुम्हाला वाटते? सर्व बाजूने मागं पडलं. पनवेल ज्या स्थितीत अगोदर होता त्या स्थितीमध्ये आहे, कारण महानगरपालिका बनवली पण महानगरपालिकेला पनवेलचा विकास करता आला नाही. ग्रामपंचायत स्थितीमध्ये आहे पनवेल. आता जसं उद्धव ठाकरे गट आणि मनसेची जी युती झालेली आहे, ओके, तर मुंबईमध्ये जशी युती झालेली आहे, तर पनवेल महानगरपालिकेत सर्वच घटक महाविकास आघाडीचे एकत्र लढण्याचं बघतायत. तर त्याचा फायदा होईल असं विरोधकांना बघून तुम्हाला वाटतं का? हो, फायदा होईल त्याचा, नक्कीच 100% फायदा होईल. लोकांना आता तुम्ही कसं अप्रोच करणार आहात? कारण कुठेतरी खारघर सारख्या शहरात जे बाहेरची जी लोक आहेत त्यांचा कल कदाचित दुसऱ्या जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्याकडे आहे. सत्ताधाऱ्यांनी तसं बघायला गेलं तर महानगरपालिका स्थापन झाल्यापासून कुठल्याही प्रकारचा जसा पाहिजे पब्लिकला तशा पद्धतीचं काम केलेलं नाही. फक्त अंधभक्त म्हणून त्यांच्याकडे कल आहे. बरोबर, अशी परिस्थिती. आता समजा तुमची जी युतीची महाविकास आघाडीची जी युती जर सत्तेमध्ये आली पनवेल महानगरपालिकेची, ओके, तर तुमचा जो रोडमॅप आहे तो काय असेल, जेणेकरून लोकांसाठी आपण एक स्मार्ट सिटी, जसं तुम्ही मगाशी मी उल्लेख केला, ओके, त्या पद्धतीने आपण स्मार्ट सिटीकडे जर आपल्याला वाटचाल करायची तर काय असेल? जसं नवी मुंबई महानगरपालिका आहे बाजूला, बरेच चांगले उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत. त्या प्रकारचे उपक्रम आपल्या पनवेलमध्ये झालेले नाही. सर्वप्रथम आमचा पाण्याचं नियोजन असेल, स्वतःचं धरण असेल पनवेल महानगरपालिकेचा. दुसरा, रस्ते, टोटल रस्ते नवीन कॉन्क्रिटीकरण करण्याचा प्रस्ताव असेल आमचा. गार्डन्स, खेळाची मैदाने जी पनवेल महानगरपालिकेला करता आली नाही ते सुंदर बनवण्याचं काम आमचं असेल. शिवाय मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण म्हणून महानगरपालिकेच्या शाळा स्थापन करण्यात, महानगरपालिकेकडनं शाळा स्थापन घेण्याचा आम्ही प्रस्ताव टाकू. शिवाय सिटी बस सुरू करण्याचा प्रयत्न करू. अशा काही गोष्टी केल्या तर त्याला स्मार्ट सिटी बोलले जाते. बरोबर आहे, डेव्हलपमेंट. ओके. दुसरा एक प्रश्न असा आहे की आता चौकात बघतोय आपण की चांगले रस्ते आहेत, परंतु ते उघडून आता कॉन्क्रीटचे जिथं नको आहे तिथे पण आता कॉन्क्रीटचे रस्ते करणं चालू आहे. तर ते योग्य वाटतं तुम्हाला की? कारण माझ्या मते बऱ्याच ठिकाणी रस्ते चांगले होते, ते उघडून लोकांना त्याचा त्रास होतोय. आता सध्या बऱ्याच ठिकाणी हिरानंदनीसारख्या ठिकाणी जवळजवळ 3 ते 4 महिन्यापासून रस्ते उघडून ठेवलेले आहेत.
ते योग्य वाटत नाही. फक्त कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरण्यासाठी ते रस्ते उकडले जातात आणि कॉन्ट्रॅक्टर त्यांचेच कॉन्ट्रॅक्टर आहेत. TRPI, बरोबर. खार पाटील वगैरे त्यांचे घरचेच कॉन्ट्रॅक्टर आहेत सत्ताधाऱ्यांचे. त्यांचे खिसे भरण्यासाठी हे रस्ते उकडले जातात. आता सध्या खारघरमध्ये अजून एक प्रश्न असा आहे की बऱ्याच जणांकडून असं ऐकण्यात आलं की तळोजा MIDCतलं जे प्रदूषण आहे ते रात्रीच्या वेळात बऱ्याच प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे आणि खारघरमध्ये त्याचा इफेक्ट जाणवतोय. ओके. तर समजा पालिकेत आपली सत्ता आली तर त्या संदर्भात काय उपाययोजना करता येतील हो, आपल्याला? तो प्रश्न आमचे महाविकास आघाडीचे घटक अरविंद म्हात्रे त्यांनी खूप सुंदर असा लावून धरलेला आहे तो विषय. आणि जशी सत्ता येईल तशी आम्ही त्या पूर्णपणे प्रदूषण बंद करण्याचा प्रयत्न करू. पूर्ण जे आपण प्रभाग क्रमांक 4 मधून उत्सुक आहात, बरोबर? ओके. आता प्रभाग क्रमांक 4 मध्ये आपल्या खारघरमध्ये प्रामुख्याने काय काय मुद्दे असतील म्हणजे जे तुम्हाला वाटतं की आपल्या मार्फत आपण सुधारवाल? प्रभाग क्रमांक 4 मध्ये नगरसेवक निवडून आल्यापासून कुठल्याही प्रकारचं एकही काम झालेलं दिसत नाही. आपण माझ्यासोबत चला, आपण दाखवा की बाबा हा काम त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे. फक्त कागदोपत्री कामं दाखवलेले आहेत. आमच्या गावाचे पण खारघर गाव स्मार्ट सिटीमध्ये मोडला जाईल असा उल्लेख केला गेला होता. काहीतरी निधी पण आणला होता मोठ्या प्रमाणात, पण त्याचा कुठे वापर बिलकुल झाला नाही. फक्त ते कागदोपत्रीच राहिलं. आधी एक अजूनही मगाशी तुम्ही जसं बोलला स्मार्ट सिटीमध्ये आपण ट्रान्सपोर्टेशनची जी व्यवस्था करणार आहात. ओके. तर ट्रान्सपोर्टेशनसाठी म्हणजे नेमकं आता जसं मेट्रो तर आलेली आहे खारघरमध्ये, तर त्या प्रकारे बसेस ज्या आपण चालू करणार आहोत पनवेल पालिकेमार्फत, बरोबर? बरोबर. तर त्यामध्ये ॲडव्हान्स म्हणजे काय आपण यूज करू शकतो त्यामध्ये की अजून काय आपण जसं आता पनवेल पालिकेच्या नवी मुंबई पालिकेच्या बसेस आहेत ओके. पण त्यांची टायमिंग्स वगैरे व्यवस्थित नाहीत, तर त्या संदर्भात आपण काय बोलू शकता? त्या संदर्भात तो नियोजन केला जाईल कुठल्या शहराला. आता आपल्या पनवेल शहरामध्ये उपनगर म्हणजे उपशहरं अशी 7 शहरं आहेत, तर ते शहरांच्या पद्धतीने नियोजन केलं जाईल ना त्याच्यात. ओके ओके. एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पनवेलमध्ये म्हणजे खारघरमध्ये बेसिकली मद्य विक्रीला परवानगी नव्हती मधल्या काळात. त्यानुसार बरेच पक्ष एकत्र आले आणि त्या लोकांनी तिथे आंदोलन केलं मद्य विक्री विरोधात. पण तरी मद्य विक्रीचे व्यवसाय चालू आहेत, तेजीत चालू आहेत. तर त्या संदर्भात जर तुमचा आता निवडणुकी झाली आणि निवडणुकीनंतर तुमची सत्ता आली तर खारघरमध्ये कारण एज्युकेशन हब असल्यामुळे त्या संदर्भात आपले काही उपक्रम असतील का? खारघरकडे आपण कशा प्रकारे पाहतात? त्यासाठी आम्ही संघर्ष समितीच्या मार्फत ग्रामपंचायतमध्ये सत्ता असताना तेव्हापासून आम्ही पाठपुरावा करत आहोत आणि उद्याही आम्ही आमची सत्ता आल्यावर पाठपुरावा करून पूर्णपणे खारघरमध्ये दारूबंदी असा कायदा लागू करू. आणि नोकरदार वर्गांसाठी वगैरे बऱ्याच प्रमाणात आता सेक्टर 34-35 आहेत खारघरमध्ये, म्हणजे मी तुमच्या प्रभागातला नाही सांगत आहे, पण तुमची जर सत्ता आली तिकडे तर बऱ्याच प्रकारे तिकडे पण काही पाण्याची इश्यूज आहेत वगैरे. पाण्याचा तर मी पूर्ण तिकडून ट्रान्सपोर्टेशनचं पण नाहीये. पाण्याचा आणि जो बसचा विषय तो पूर्ण मी पनवेल शहरासाठी युवा पिढीसाठी काय करायला आपण? युवा पिढीसाठी कारण बऱ्याच ठिकाणी आपल्या खारघरमध्ये बघायला गेलं तर हक्काची अशी लायब्ररी नाही, ग्रंथालय नाही. ओके. तर त्यासाठी आपला कल राहील का त्याच्याकडे? हो, ग्रंथालयाकडे कल राहणार. एक राजकारणापलीकडे एक नागरिक म्हणून आपण पनवेलकडे कसं पाहता? राजकारणाच्या पलीकडे एक नागरिक म्हणून पनवेलकडे मी शेजारचीच नवी मुंबई महानगरपालिका आहे तशा पद्धतीने आपलं पनवेल डेव्हलप व्हावं अशी आमची अपेक्षा खूप वर्षापासून आहे. आजही आहे, उद्याही असणार. सत्ता आली तर आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेपेक्षा सुंदर अशी पनवेल नगरी व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. पनवेलमधले सर्वात 3 मोठे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला काय वाटतं? पनवेलमधले सर्वात 3 मोठे प्रश्न जे प्रामुख्याने सोडवले पाहिजेत. पहिला प्रश्न पाणी खूप महत्वाचा आहे. तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, जनतेलाही माहिती आहे. दुसरा रस्त्याचा प्रश्न आणि तिसरा हा जे गार्डन असतील, खेळाची मैदान असतील, खूप म्हणजे जंगलासारखी परिस्थिती झालेली आहे. सिडकोने हस्तांतरित केल्यानंतर पनवेल महानगरपालिकेने लक्ष दिलं ना पूर्णपणे. आज आपण माझ्या बरोबर सोबत जाऊन बघू शकता, खूप हालत खराब आहे मैदानांची वगैरे. आता मग अशी तुम्ही जसा एक उल्लेख केला अंधभक्त म्हणून काही लोक असा उल्लेख केला, तर माझे एक प्रश्न आहे, कॉर्पोरेटरची भूमिका तुम्ही आता सर्वसामान्य जनतेला म्हणजे कशा प्रकारे समजून सांगाल?
की आम्ही बाबा रिप्रेझेंट करतोय चांगलं, ओके. तर त्या कशा प्रकारे समजावून सांगाल? आता एखादा खारघरमध्ये आपल्या बरेचसे बाहेरचे आहेत, म्हणजे पॉलिटिशियन्स आहे आपलं, तर बऱ्याचशा बाकीच्या नागरिकांपर्यंत आपण कसं पोहोचाल? कारण आपला हा राज्य लेवलचा पक्ष, राज्य लेवलचा प्रादेशिक पक्ष. प्रादेशिक पक्ष, तर त्या लोकांना आपण कसं पोहोचाल? आम्ही जे आमचा एक अजेंडा असेल पनवेल सिटीसाठी, पनवेल सिटी कशी सुंदर असावी, बरोबर, तो अजेंडा घेऊन त्या नागरिकांपर्यंत पोहोचू. तुमच्यामध्ये एक चांगला कॉर्पोरेटर, हां. नगरसेवक, एक चांगला व्यक्तिमत्व हे कसं असायला हवं? नगरसेवक म्हणजे हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आमचे जे आदरणीय दैवत आहेत, नगरसेवक हा नाव त्यांनी दिला. ॲक्च्युली खऱ्या अर्थाने नगरपिता हा नाव होता, पण साहेबांनी सांगितलं की नगरपिता नको, नगरसेवक पाहिजे. तो जनतेचा पिता नाही व्हायला पाहिजे, तो सेवक व्हायला पाहिजे. म्हणून नगरसेवक हा जनतेचा सेवक आहे, साहेबांनी नाव दिलेलं आहे. तो नगरसेवक जनतेची सेवा करणार असायला पाहिजे. त्याला मिळालेली 5 वर्ष पूर्णपणे सेवेत घालवायला पाहिजे, जास्तीत जास्त. वॉर्ड लेवलवर होणाऱ्या कामांची माहिती आता नागरिकांना जर पोहोचवायची असेल तर बऱ्याच प्रमाणात लोकांपर्यंत ती पोहोचत नाही, किंवा बरेच लोक असे आहेत की ऑनलाईनला पण त्यांना प्रॉब्लेम येतो, तर ती आपल्या मार्फत कशी सोडवली जाईल? कारण माझ्या मते नगरसेवक जर एखादा व्यक्ती झाला तर त्यांना लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, तर आपण कशा प्रकारे सोडवाल ती एखादी समस्या? म्हणजे एखादी समस्या, आता एखादा मीच आहे व्यक्ती, मला जर नगरसेवक माहीतच नाही इथला, बरेच लोक आहेत अशी त्यांना नगरसेवक, तर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवून ती वॉर्ड लेवलची माहिती आहे, जसं पाणीचा कर असेल, प्रॉपर्टी टॅक्स असेल, त्या संदर्भात आपण कशी पोहोचवाल ती लोकांपर्यंत? हे बघा, लोकांपर्यंत वॉर्डमध्ये पोहोचवण्यासाठी सोसायटी मी जर नगरसेवक झालो तर मी एवढा मेहनती कार्यकर्ता आहे, तुम्हाला पण आयडिया असेल, तर मी लोकांच्या सोसायटीमध्ये जाऊन घरोघरी जाऊन सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. एवढा मेहनती कार्यकर्ता आहे मी. हो, नक्कीच. माझा पुढचा प्रश्न असा असेल की आता जी जनजी युथ आहे, म्हणजे 18 ते 25 वर्षामध्ये, तर त्यांच्यासाठी त्यांना बऱ्याच ह्या गोष्टी माहीत नसतात, किंवा नगरसेवक कोण आहे, नगरसेवकाची कार्य काय आहेत, किंवा महानगरपालिका काय आहे, बहुतांश वेळेला ते सुद्धा माहीत नसतं त्यांना. तर त्यांच्यासाठी तुमचा काय मेसेज असेल की त्या लोकांनी ह्याच्यामध्ये थोडासा तरी भाग घ्यावा असं तुम्हाला वाटतं का? त्यांच्यासाठी मी स्वतःचंच उदाहरण देईन की बाबा मला मतदान करा, मी तुमच्यासाठी काय करेन, बरोबर, म्हणजे मी काय करू शकतो, किंवा याच्यापासून आपल्याला युवकांना काय प्रेरणा मिळतील ही त्यांना मी माहिती देऊ शकतो. आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्स ते आहे. निवडणुकीच्या वेळी नागरिकांना कोणत्या 3 गोष्टी पाहून मतदान करावं लोकांनी? कोणत्या तरी 3 गोष्टी निवडणुकीच्या वेळेला? कारण बऱ्याच ठिकाणी असं होतंय की ब्रँडिंग वरती मतं दिली जातात. निवडणुकीच्या वेळेला नागरिकांनी सर्वप्रथम जो कॅन्डिडेट असेल तो लोकांमध्ये किती समाविष्ट झालेला आहे, किंवा लोकांमध्ये किती असतो, लोकांच्या किती समस्या सोडवतो, हा पहिला मुद्दा असेल. त्याच्यानंतर त्याचं शिक्षणाची पात्रता बघली जायला पाहिजे. दुसरी गोष्ट, गुन्हेगारी प्रवृत्ती नाही पाहिजे. हे 3 गोष्टी. माझा एक शेवटचा प्रश्न असेल, आता नवी मुंबई विमानतळ झालेलं आहे, आताच दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, नाव अजून काही दिलेलं नाहीये त्याला, त्याच्यात आपलं काही हे नाही, पण माझं फक्त एवढं म्हणणं आहे की तरुण लोकांना जे रोजगार देणार होते तिथे, ते अद्यापही बऱ्याच ठिकाणी आपल्या इकडे अजून दिले गेलेले नाहीत. तर त्याकडे कसं पाहता? कारण आपल्या पनवेलच्या जनतेला किंवा खारघरमधल्या जनतेला रोजगार भेटले पाहिजेत. बरेच बेरोजगार तरुण आहेत, आज नोकरी धंद्यासाठी बरेच स्ट्रगल आहे, तुम्हालाही माहिती आहे. तर त्याकडे कसं पाहता? येणाऱ्या काळात जर तुमची सत्ता आली तर त्यासाठी तुमचा प्रयत्न राहील का? नवी मुंबई एअरपोर्टवर माझं स्वतःचं असं म्हणणं, जर सत्ता आली तर मी नगरसेवक झालो तर आपल्या खारघरमध्ये प्रत्येक सेक्टर वाईज कमीत कमी 25 मुलं जरी तिथे लागली पाहिजेत. गावचा जास्त हक्क असल्याने गावची 100 लागली पाहिजेत, असा हा माझा स्वतःचा व्यक्तिगत म्हणणं आहे. युवकांना मी सांगू इच्छितो की मी सोशल मीडियावर कशा पद्धतीने काम करत आहे हे आपण पाहत आहात, आपण मला लाईकही करत आहात, आणि म्हणून युवकांनी एक चांगला कॅन्डिडेट म्हणून माझ्यावरनंच उदाहरण घ्यावा आणि थोडा इंटरेस्टिंग होऊन याच्यामध्ये मतदानात जास्तीत जास्त युवकांनी उतरावा आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन
एक चांगल्या नगरसेवक आपण निवडावा अशी माझी युवकांना विनंती आहे. खारघरच्या जनतेसाठी एक तुम्ही जर मेसेज द्यायचा झाला तर तुम्ही काय द्याल? ते फक्त एक 2 शब्दात फक्त जरी सांगितलं तरी बेटर आहे. खारघरच्या जनतेला माझी विनंती आहे की आपण जी 2016 साली चूक केली ती आता चूक करू नये. कारण आपण 7 वर्ष भोगलेलं आहे. मला वाटतं निवडणूक होऊन 7 वर्ष झालेले आहेत. 5 वर्ष नगरसेवकाचे गेले, 2 वर्ष प्रशासक होता आणि या 7 वर्षाच्या कालावधीमध्ये खारघरच्या जनतेला महानगरपालिकेकडनं काहीच मिळालं नाही. इवन जो आपल्या दररोजच्या जीवनातलं पाणी आहे तो पाणीही आपल्याला मिळालं नाही. आपला पाणी दुसरीकडे पळवलेलं आहे. म्हणून खारघरच्या जनतेला माझी कळकळीची विनंती आहे की आता ती चूक करू नका. आपण योग्य ते उमेदवार, योग्य ते कॅन्डिडेट निवडून खारघर सुंदर बनवण्यासाठी मदत करू शकता. योग्य उमेदवार निवडा आपण, अशी माझी विनंती आहे. साहेब धन्यवाद आपले, आपण इथे आल्याबद्दल आणि आपला वेळ, अमूल्य असा वेळ दिल्याबद्दल. आज आपल्यासोबत होते गुरुनाथ लीलाधर पाटील, प्रभाग क्रमांक 4चे पनवेल महानगरपालिकेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकप्रिय उमेदवार आहेत. त्यांनी आपल्या इथं वेळ दिल्याबद्दल त्यांचा पुनश्च धन्यवाद. पॉटर्स ऑफ पनवेल चॅनलला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. कारण आपण पनवेलसाठी खूप सुंदर अशी जनजागृती करत आहात. पनवेलसाठी एक जागृत चॅनल म्हणून आपण चांगलं काम करत आहात. त्याबद्दल आपल्याला खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.